नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा. तर नमस्कार मंडळी, तर असा होणार अखेर विण दोघातली तुटेना या मालिकेचा शेवटचा भाग. म्हणजेच मित्रांनो, आपल्या समर आणि स्वानंदीला बाळ होणार आणि दुसरीकडे मात्र मल्लिकाच्या पापाचा गडा भरणार. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की आपल्या समर आणि स्वानंदीचं हे प्रेमाचं नातं असंच चालू राहिलं नाही पाहिजे यासाठी या मल्लिकाने आतापर्यंत खूप सारे प्रयत्न केले. म्हणजेच तिने तिच्या आयुष्यात एवढे प्रयत्न केले नसतील त्याच्यापेक्षा 1000 पटीने जास्त मात्र ह्या दोघांचं नातं तुटावं याच्याकडे हिचं लक्ष असतं. आणि याच गोष्टीमुळे मित्रांनो कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट घडणार आहे. कारण की तुम्हाला माहीत असेल की आता पुढे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी घडलेली असते की समर आणि स्वानंदी ह्या दोघांच्या नात्यात फूट पडते आणि या सगळ्याला जबाबदार असते ही मल्लिका आणि अंशुमन. आणि या दोघांच्या नात्यामध्ये फूट कसं काय पडते हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल ह्या मल्लिकाने आतापर्यंत एवढं पाप केलेलं आहे ना की काही सांगायलाच नको. पण तिचा पापाचा घडा अजून भरलेलाच नसतो. त्याच्यामुळे तिला असं वाटत असतं की ती काही करेल पण मात्र तिचं कोणी काही वाटोळं करू शकत नाही. पण मित्रांनो, फायनली पुढे आपली समर आणि स्वानंदी यांच्या आयुष्यात गुड न्यूज येते. म्हणजेच मित्रांनो, आपली स्वानंदी प्रेग्नेंट असते. ही बातमी ज्यावेळेस बाहेर येते त्यावेळेस मात्र कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो. आणि दुसरीकडे मात्र समर राजवाड्यांना आजपर्यंत त्याच्या काकूवरती पूर्ण विश्वास होता, डोळे झाकून विश्वास होता. त्याला वाटत होतं की आईच्या नंतर माझ्या आयुष्यात जर कोणी जागा निर्माण केली असेल ती म्हणजे फक्त माझी काकूच आहे. तिनेच मला लहानाचा मोठा केला, तिनेच मला सांभाळ केला, तिनेच मला खूप सारं म्हणजे काय दिलं की सांगायलाच नको. पण बिचाऱ्या समरला अजून असं वाटत असतं की ह्या सगळ्यामध्ये काकूची काही चूकच नसेल. आणि मित्रांनो, ही काकू म्हणजे साधीसुधी काकू नाही आहे. कारण की समरला ज्यावेळेस सत्य हिचं समजेल ना त्यावेळेस मात्र समरच्या पायाखालची जमीन सटकेल. त्याला देखील कळेल की तो आजपर्यंत कोणाला काकू बोलत होता आणि त्याच काकूने त्याच्या म्हणजे समरच्या आईवडिलांना संपवलेलं असतं. हे सगळं सत्य तुम्हाला पुढे पाहायलाच भेटणार आहे. तर दुसरीकडे मात्र स्वानंदीच्या ह्या प्रेग्नन्सीच्या बातमीमुळे सगळेजण खूप खुश झालेले असतात, फक्त मल्लिका, अंशुमान आणि सोबतच मात्र ती सुष्मिता सोडून. कारण की त्या तिघांचा पण हाच प्लॅनिंग असतो की काही जरी झालं, जसं चिंकीचं बाळ संपवलं ना तसंच मात्र ह्या स्वानंदीचं बाळ संपवायचं. कारण की ह्या घराला वंशाचा देवा जर कोण देणार असेल तर फक्त आणि फक्त माझ्या अंशूचं बाळच ह्या घरात आलं पाहिजे. म्हणजेच मात्र आता सुष्मिताचा वापर करायचं ठरवतात. आणि तुम्हाला माहिती आहे की ही सुष्मिता काही करू शकते आणि किती खालच्या थराला जाईल हे काही सांगू शकत नाही आपण. कारण तुम्हाला माहीत असेल की ह्या सुष्मिताला आधीपासूनच आपली स्वानंदी आवडत नव्हती आणि तिला आता ती ह्या मल्लिकाच्या आणि अंशुमनच्या नादी लागून पूर्णपणे बिघडून गेलेली असते. तिला एकच गोष्ट मनात तिच्यासारखी येत असते की बदला घ्यायचा. कारण की जर स्वानंदीचं खरंच बाळ ह्या जगात आलं तर त्याच्यानंतर माझी किंमत काय राहील, काहीच राहणार नाही. त्याच्यामुळे काही जरी झालं, जशी माझी सासू लाव म्हणते ना, म्हणजेच तुम्हाला माहिती ती मल्लिका बोलते ना, तसंच मला केलं पाहिजे. आणि ते केल्याच्या नंतरच मात्र मला सगळं काही समाधान भेटेल, ह्या घरामधलं माझं महत्त्व वाढेल. आणि ही मल्लिका त्या आपल्या सुष्मिताला हे पण सांगत असते की जर समर आणि स्वानंदीचं बाळ इथे जन्माला जर आलं ना तर तुझं महत्त्व ह्या घरात काहीच राहणार नाही. म्हणजेच तिला खूप सारं काय असं भरून सांगतात की काय बोलायलाच नको. आणि त्याच्यामुळे मात्र आता स्वानंदीचं बाळ संपवण्यासाठी ही मल्लिका पुढे प्रयत्न करताना तुम्ही पाहताल. आणि सोबतच मात्र ही स्वानंदीची बहीण पण बिचारी स्वानंदीला असं वाटत असतं की आता घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण असेल, सगळेजण खुश असतील. पण मित्रांनो, कहाणीतला सगळ्यात मोठा ट्विस्ट. कारण की तुम्हाला वाटत असेल की स्वानंदीची आई म्हणजेच ती मंदाकिनी ती खूप चांगली असेल, पण नाही मित्रांनो. ती आत्तापर्यंत फक्त असं दाखवत असते की ती काहीच करत नाही. पण पुढे सगळ्यात मोठी विलन जर कोण असेल तर ती बाई असते. कारण की तुम्हाला पुढे हे समजेल की तिला वाटत असते की स्वानंदी माझी सावत्र मुलगी होती, तरी पण तिच्या आयुष्यात एवढं सुख समाधान येते ते तिला अजिबात पण पाहवत नसतं. त्याच्यामुळे ती म्हणत असते की काही जरी झालं तरी स्वानंदीचं बाळ म्हणजे मी ह्या जगातनं संपूर्णच टाकेल. आणि स्वानंदीला असं वाटत असतं की मी आईकडे गेईल तर त्या ठिकाणी मी खूप खुश राहू शकते. पण समर राजवाडे सांगत असतात की स्वानंदी मॅडम तुम्ही तिकडे जाऊ नका, कारण की तिकडे तुमच्यासाठी सगळ्या काही गोष्टी मॅनेज होणार नाहीत. पण तुम्हाला माहितीच आहे की ही मंदाकिनी म्हणते की अहो जावई बापू तुम्ही काय करताय, मी आहे ना. आणि मित्रांनो, सगळ्यात मोठा कहाणीतला ट्विस्ट. कारण की आजपर्यंत ह्या मंदाकिनी आपल्याला असं वाटत होतं की ही थोडीशी वेडी आहे, तिला पैशाचं वेड आहे, सगळ्या गोष्टीचं वेड आहे. पण ज्यावेळेस मात्र ती तिचा खरा रंगरूप दाखवते ना त्यावेळेस मात्र तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. कारण की मित्रांनो, आजपर्यंत तिचा विरोध एवढी लोक का करत होती हे तुम्हाला फायनली पुढे समजेलच. कारण की ह्या बाईने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वानंदीचं बाळ संपवायचा अंतिम निर्णयापर्यंतही पोहोचलेली असते. आणि पुढेही आपल्या स्वानंदीचं बाळ संपवण्याचा प्रयत्न करताना पण तुम्हाला पाहायला भेटेल. आपल्या स्वानंदीला सगळीकडून धोका निर्माण झालेला तो असतो. एकीकडे ही मंदाकिनी, दुसरीकडे ती मल्लिका आणि तिसरीकडे मात्र स्वानंदी जिला तिची बहीण मानत असते तर ती पण स्वतः स्वानंदीचं बाळ मारण्यासाठी टपलेली असते. म्हणजेच खूप सारी लोक. पण पुढे मित्रांनो फायनल तुम्हाला पाहायला भेटेल की समर स्वानंदीच्या आयुष्यात गोडगोंडस बाळ येतं. खूप सारे स्वानंदीला त्रास सहन करावे लागतात. आणि त्याच्यानंतर काय मित्रांनो, ही लोक स्वानंदीच्या जीवावरती टपूनच बसलेली असतात. आणि फायनली आपला समर राजवाडे स्वानंदीसोबत उभा असतो. त्याच्यामुळे बिचाऱ्या स्वानंदीला खूप साऱ्या संकटाला सामोरं जावं लागत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे पाहायला भेटतील. त्याच्यानंतर ही मंदाकिनी आणि ही मल्लिका ह्या दोघी जणींचा पण आता पर्दाफाश पुढे होताना पाहायला भेटणार आहे. म्हणजेच
आजपर्यंत ह्यांनी एवढं पाप केलं की ह्यांना शिक्षा होत नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला जास्त राग आणि त्रास होतोय. कारण की ह्यांना योग्य ती शिक्षा जर झाली तरच मित्रांनो समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येतील. नाहीतर जर ही अशीच बाहेर राहिली, ही अशीच मज्जा मारत राहिली तर मित्रांनो पाहण्यात काहीच मजा येणार नाही. तर पुढे तुम्हाला समर स्वानंदीचं बाळ पाहायला भेटणार आहे, तर दुसरीकडे मल्लिका आणि सोबतच मात्र मंदाकिनी यांचा पर्दाफाश होताना पण तुम्हाला पाहायला भेटेल. तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तुम्हाला दिसत असेल पिलग्रिमचा ऑइल बॅलन्स जेल फेसवॉश. तर हा फेसवॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर याला खरेदी करायला अजिबात पण विसरू नका आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही इथून खरेदी करू शकता.